नमस्कार मंडळी, सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर बघा, बरेच ताईंचे दादांचे काही प्रश्न असतात. बरेच जणांनी कसं केलेलं असतं, नवीन चॅनल चालू केलेलं असतं, पण आपलं जे चॅनलवरती आपण जे व्हिडिओ टाकतो त्याची ग्रोथ कशी होते हे कोणालाच माहीत नसतं. व्हिडिओ टाकतात, व्ह्यूज येत नाही, व्हिडिओ टाकतात पण सबस्क्रायबर्स येत नाही, असं बऱ्याच ताईंचे दादांचे होत असतं. त्याबद्दल बरीचशीच माहिती मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तुम्ही ती जाऊन नक्की बघू शकता. तर आता आपला आजचा मुद्दा काय आहे, तर व्हिडिओ व्हायरल कोण करतं. तर व्हिडिओ व्हायरल कोण करतं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. आपण व्हिडिओ तर बनवतो आणि खूप छान बनवतो, एडिटिंगही छान करतो, पण जेव्हा व्हिडिओमध्ये टॉपिक मांडायचे असतात तेही कामसुद्धा आपण छान करतो. तरीसुद्धा बऱ्याच वेळेला आपले व्हिडिओ व्हायरल जात नाहीत, लोकांच्यापर्यंत पोचत नाहीत. का पोचत नसतील? व्हिडिओ व्हायरल कोण करत असेल? कितीतरी जणांची व्हिडिओ व्हायरल अचानक होतात, मग माझेच का होत नाहीत? हा प्रत्येक प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये असतो. असा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये असतो. प्रत्येकाचे आपण व्हिडिओ बघत असतो, प्रत्येकाचे व्हिडिओ व्हायरल गेलेले असतात. अगदी 27,000-20,000 1,00,000पर्यंत 1,000,000पर्यंत व्हिडिओ व्हायरल, असे एवढे इतके म्हणजे व्हायरल जातात व्हिडिओ. तर ते कशामुळे जात असतात? व्हिडिओ व्हायरल कोण करत असेल? असा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये घोंगावत असतो, की मलासुद्धा हा प्रश्न पडायचा. अरे, आपले व्हिडिओ व्हायरल का नाहीत? पण एक सांगू का, व्हिडिओ व्हायरल कोण करतं आहे? ॲल्गोरिदम नाही. सगळ्यात महत्त्वाचं ऐकून घ्या, व्हिडिओ व्हायरल कोण करतं? जर तुम्हाला उत्तर माहीत असेल ना, तर मलाही नक्की कमेंटमध्ये सांगा. आपले व्हिडिओ व्हायरल कोण करतं? तुमचे कमेंट बरेच जण वाचत असतात, मग त्यांनासुद्धा समजेल की आपले व्हिडिओ व्हायरल कोण करतं. प्रत्येकाला वेगवेगळी यूट्यूबची माहिती असते, तर मी आज सांगणार आहे. थंबनेल काम करत असतं, नेमकं आपल्यालाही माहीत नसतं, की बऱ्याच ताईंचे मी चॅनल बघत असते. त्यावेळेला लक्षात येतं, अरे, आपलं थंबनेल चांगलं नाही आहे, तर व्हिडिओ व्हायरल कसे होईल आणि कोण बघेल आपले व्हिडिओ. ज्या वेळेला आपण व्हिडिओ ओपन करतो त्यावेळेला असं स्क्रोल करत असतो, त्यावेळेला एखादा जर थंबनेल आपल्याला दिसता क्षणी ॲक्टिव्ह वाटलं पाहिजे, तर आपण लगेच क्लिक करतो. आपल्याला थोडक्यात समजतं, अरे, ह्या व्हिडिओमध्ये काहीतरी नक्की आहे, इतकं छान थंबनेल दिलेलं आहे, त्यामुळे आपण त्याकडे आकर्षित होतो. एवढं छान थंबनेल बनवलेलं आहे, आपण लगेच घाई गडबडीत व्हिडिओ लगेच ओपन करतो. आपल्याला तशी सवय लागून जाते. आपण ना व्हिडिओ 2 ते 3 तास मेहनत करून आपणही व्हिडिओ तसे बनवत असतो, पण एडिटिंग बनवतो, सगळं प्रॉपर करतो, फक्त थंबनेलमध्ये गडबड करतो. त्यामुळे तर आपलं व्हिडिओ व्हायरल जात नाहीत. जर व्हिडिओ व्हायरल जायचे असतील तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थंबनेल. तुमचं थंबनेल जेवढं ॲक्टिव्ह असेल, चांगलं असेल, तितकंच तुमची व्हिडिओ जे आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचतील. यूट्यूब जे आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले जे व्हिडिओ आहेत ते व्हायरल करत असतं. त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे व्यवस्थित थंबनेल द्यायला शिका. तुम्ही जितकं छान असं थंबनेल द्याल तितके तुमची व्हिडिओ व्हायरल होईल. ज्यावेळेला पब्लिक आपलं व्हिडिओ बघत असते, ज्यावेळेला त्यांच्यासमोर आपला जो व्हिडिओ आहे तो जात असतो, त्यावेळेला त्यांना जे थंबनेल बघितल्यानंतर वाटलं, बाबा ह्यात काहीतरी वेगळं आहे, बघण्यासारखं आहे, ते लगेच एका क्षणाचाही विलंब न करता लगेच तो व्हिडिओ क्लिक करतात आणि बघतात. त्यांना तो व्हिडिओ आकर्षक वाटतो, आवडतो. बाबा, यात खूपच छान आहे, खूपच छान माहिती दिलेली आहे, तर ते बघतात. ते बघितल्यामुळं आपलं काय होतं, तर व्हिडिओ आपली जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी मदत होते. त्यामुळे आपण थंबनेल देणं खूप छान गरजेचं आहे. त्यामुळे काय होतं, तर व्ह्यूज वाढण्यासुद्धा आपल्याला मदत होते. आपले सबस्क्रायबर्स जे आहेत तेही वाढण्यासाठी आपल्याला मदत होते. त्यामुळे या बारीक ज्या गोष्टी असतात त्याच्यावरती तुम्ही जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करा. जेवढं तुम्ही त्याच्यावरती थंबनेलवरती काम कराल, तेवढं तुमचे जे व्हिडिओ आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवेल यूट्यूब. त्यामुळे आपल्याला त्याच्यावरती काम करण्याची खूप अशी गरज आहे. याबद्दल आणि कोणाला काही माहिती असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. अशी वेगवेगळी माहिती आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, तुम्ही जाऊन नक्की बघू शकता. जास्तीत जास्त तुम्ही व्हिडिओही छान बनवण्याचा प्रयत्न करा. एखाद्याला तो व्हिडिओ आवडला पाहिजे, त्या व्हिडिओमधून काहीतरी घेण्यासारखं असलं पाहिजे.
म्हणजे त्यांनाही तो व्हिडिओ आवडतात त्यावेळेला ते सबस्क्राईब करून ठेवतात. बाबा ह्या व्हिडिओमध्ये खूप छान अशी माहिती आलेली असते, याचं थंबनेलही बघायला गेलं तर खूप छान असतं, त्यामुळे त्यांना ते आवडतं. त्यामुळे ते तिथे सबस्क्रायबर्सही करून ठेवतात आणि आपली व्ह्यूज वाढण्यासाठीही मदत होते. ते पूर्ण व्हिडिओ आपला बघतात, त्यामुळे आपली व्ह्यूजमध्ये वाढ होत असते. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी ही मदत होते. त्यामुळे थंबनेल जेवढं थंबनेल आकर्षक बनवता येईल तेवढं तुम्ही बनवण्याचा प्रयत्न करा. आता मी यूट्यूबवरती बरेचसेच व्हिडिओ बघते, तर त्या व्हिडिओमध्ये असं असतं काहींचे थंबनेल व्यवस्थित नसतात, त्यामुळे ते व्हिडिओ जे असतात ते व्हायरल होत नाहीत. तर त्या व्हिडिओला 1 किंवा 2 लॉंग व्हिडिओ असतात, पण 1 किंवा 2 असेच व्ह्यूज असतात. पण ज्यांचे थंबनेल आकर्षक असतात त्यांचे व्हिडिओ जास्तीत जास्त अक्षरशः लाख ते म्हणजे जास्त मिलियनपर्यंत व्हिडिओ व्हायरल झालेले असतात. अगदी 27,000 58,000 असे व्हिडिओ व्हायरल होतात. कशामुळे होत असेल? त्यावेळेला मलाही असा प्रश्न पडायचा, एवढे व्हिडिओ व्हायरल कसे काय होत असेल? त्यावेळेला माझ्या एक गोष्ट लक्षात आली की बाबा ह्यांचे थंबनेल, ह्यांनी जे आकर्षक असा थंबनेल दिलेला आहे त्यामुळे पब्लिक त्यामध्ये आकर्षक होतं. त्यांना असं वाटतं की बघावं ह्यात काय आहे, एवढे छान थंबनेल दिलेलं आहे. त्यामुळे ते व्हिडिओ जे आहे ते ओपन करून बघतात. त्यामुळे त्यांचे व्ह्यूज आहेत ते जास्तीत जास्त वाढत जातात. त्यामुळे आपल्याला बारीक सारीक गोष्टीकडे खूप असं लक्ष द्यावं लागतं. आपलं काय चुकतं आहे, आपलं काय बरोबर आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला नीट निरीक्षण करून बघाव्या लागतात. आणि मगच व्हिडिओ ज्यावेळेला तुम्ही व्हिडिओ अपलोड करता, ज्यावेळेला व्हिडिओ तुम्ही बनवता त्यावेळेला तुम्ही खूप घाई करता, गडबड करता, व्यवस्थित थंबनेल तुम्ही देत नाही आहेत. व्हिडिओ तयार केला आहे, एडिटिंग केलं आहे, चला डायरेक्ट अपलोड करायचा. तर बरेच जणांना एक सवय असते की व्हिडिओ डायरेक्ट पब्लिक करायचा, तर तसं तुम्ही अजिबात करू नका. पब्लिक केल्यामुळे काय होतं तर व्ह्यूज जे आहे ते आपल्याला कमी येण्याचे शक्यता असते, कारण लगेच कोणीही ऑनलाईन नसतं. त्यामुळे आपले जे व्हिडिओ आहेत ते बघितले जात नाहीत, जास्त लोकांपर्यंत पोचले जात नाहीत. व्हिडिओ आपला तिथंच थांबून राहतो. ज्या वेळेला तुम्ही यूट्यूबमध्ये व्हिडिओ अपलोड करणार असता, तुमच्या चॅनलवरती जेव्हा तुम्ही व्हिडिओ अपलोड करणार असता त्यावेळेला ह्या गोष्टी ज्या मी आज तुम्हाला सांगणार आहे त्या महत्त्वाच्या म्हणजे जास्तीत जास्त लक्षात ठेवा, कारण त्यामध्ये तुमचा खूप असा फायदा आहे. तुमची व्हिडिओ व्हायरल होण्याची शक्यता आहे ती जास्त आहे, कारण डायरेक्ट आपण जेव्हा पब्लिक करतो त्यावेळेला व्हिडिओ आपला थांबला जातो, तिथंच जास्त लोकांपर्यंत पोचत नाही. त्यामुळे काय करायचं, अनपब्लिक करायचं, अनलिस्टेडमध्ये टाकायचं व्हिडिओ आणि एक टायमिंग ठेवायचं. परफेक्ट जे आहे ते एक टायमिंग ठेवायचं आणि त्याच टायमिंगला आपला जो व्हिडिओ आहे तो पब्लिक करायचा, म्हणजे जास्तीत जास्त व्हिडिओ व्हायरल होतो आपला. यूट्यूब जे आहे ते आपलं जास्त लोकांपर्यंत जो व्हिडिओ आहे तो पाठवतं. तर टायमिंग कुठला आहे तर 12च्या पुढे, 12ला टाकू शकता तुम्ही, 1ला टाकू शकता किंवा 2ला. तुम्ही YT स्टुडिओमध्ये जाऊन तुमचे जे प्रेक्षक आहेत ते कधी ॲक्टिव्ह असतात ते पाहू शकता. त्यावेळेला तुम्ही तो व्हिडिओ आहे तो अपलोड करायचा, सार्वजनिक करायचा, म्हणजे तो लोकांपर्यंत व्हिडिओ पोचतो. आणि कमीत कमी अर्धा ते पाऊण तास यूट्यूबवरती काही ना काहीतरी बघत बसायचं, म्हणजे त्यामुळे काय होतं यूट्यूबलाही समजतं की आपण आता ऑनलाईन आहोत, त्यामुळे आपले व्हिडिओ जास्त पुढे जाण्याची शक्यता असते. आणि तुम्ही जास्तीत जास्त करून थंबनेलवरतीही काम करा, म्हणजे तुमचे जे व्हिडिओ आहेत तेही व्हायरल जास्त करून जातात. तर बरीच अशी जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की मला सांगू शकता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. धन्यवाद.